केंद्र सरकारच्या कॅशलेस व्यवहारास प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार बँक ऑफ बडोदाच्या वतीने पनवेलमधील शिवकर व उसरली गावामध्ये स्थानिक व्यापारी, दुकानदार व छोट्या व्यावसायिकांना बँक ऑफ बडोदाचे जनरल मॅनेजर नवतेज सिंग आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वॅपिंग मशीनचे वाटप करण्यात आले। कॅशलेस व्यवहारासाठी गावकऱ्यांना रुपे कार्ड देण्यात येणार असून स्वॅपिंग मशीनच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी त्यांना बँकेमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। 30 जानेवारीपर्यंत ही दोन्ही गावे कॅशलेस करणार असल्याचेही नवतेज सिंग यांनी यावेळी सांगितले। दरम्यान बँकेच्या या उपक्रमाला भाजपच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले। हमारी टीम और गांव के लोग मिलजुल कर काम कर रहे हैं। गांव के व्यापारियों को पॉस मशीन की देने की सुविधा दी गई है, कईयों को दी गई है और कईयों को अभी दी जा रही है मशीनें। इसके साथ साथ गांव के लोगों के खाते खोले जा रहे हैं और खाते के साथ साथ उनको रुपए कार्ड दिया जाएगा जिसके माध्यम से वो मशीन पर खरीदी का काम कर सकें। गाँव वालों को प्रशिक्षण देना पड़ेगा इसके लिए? देखिए, गांव वालों को प्रशिक्षण ज़रूर हम दे रहे हैं। हमारी टीम यहीं पर काम कर रही है और कुछ दिन और काम करती रहेगी। लगभग अगले 1 महीने तक हमारी टीम यहाँ काम करेगी और बीसी के भी अपॉइंटमेंट करेंगे, बिजनेस कॉरेस्पॉन्डेंट, पर साथ में हमारे अपने अधिकारी भी रहेंगे 1 महीने तक, जब तक कि गांव के सब लोगों के खाते नहीं खुल जाते और सब लोग पॉस का इस्तेमाल करना या पॉस मशीन का इस्तेमाल करना सीख जाते। शिवकर आणि उसरली या 2 गावांमध्ये रोकड रहित व्यवहार म्हणजे कॅशलेस ट्रान्झॅक्शन सुरू व्हावे या दृष्टिकोनातून बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून आज या अभियानाला सुरुवात होती आहे आणि मी बँक ऑफ बडोदाचे त्यांचे जनरल मॅनेजर आणि त्यांचे सर्व अधिकारी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, बँकेचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या दृष्टिकोनातून या 2 गावांची निवड केलेली आहे। रोकड रहित व्यवहार करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या अडचणी असतील, जे त्याच्या मनामध्ये संभ्रम असतील, हे दूर झाले पाहिजेत। या अनुषंगाने आजच्या या कार्यक्रमाची खूप मदत होईल आणि त्यांनी या दृष्टिकोनातून एक आव्हान स्वतः पुढे ठेवले, गाववाल्यांच्या पुढे ठेवलेले की 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या ग्रामस्थांची मदत घेऊन, सगळ्या आपणासारख्या सर्वांची माध्यमांची मदत घेऊन बँकेच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं हे उद्दिष्ट गाठायचं आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्यांकडून जे जे काही सहकार्य त्यांना लागू शकेल हे सहकार्य आम्ही निश्चितपणाने देऊ।